नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सागर पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान। तांदुळवाडी तालुका वाळवा येथील सागर शशिकांत पाटील यांना मृदुशास्त्र व कृषी रसायनशास्त्र कृषी महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली। या यशाबद्दल सागर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। शेतकरी कुटुंबात जन्मलेला सागर यांनी शेतीशी निगडीत विषयावर आपण शिक्षण घ्यायचे असा ठाम निर्धार करून त्याने कृषी विद्यापीठात प्रवेश घेऊन सागर यांनी पीएचडी पर्यंत झेप घेतली। त्याने झिंक आणि बोरॅन युक्त कोकणातील जांभ्या मातीच्या गुणधर्मावर व वांग्याच्या उत्पन्नावर होणारा परिणाम या विषयावर प्रबंध सादर केला। या संशोधनासाठी मृदुशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेश दोडके यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच या यशाच्या पाठीमागे आई वैशाली, वडील शशिकांत पाटील, चुलते राजाराम बापू पाटील, सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रतापराव पाटील, डॉक्टर प्रभाकर पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, शिक्षक व मित्रमंडळींच्या पाठिंब्यावर यश संपादन केलं, असे सागर पाटील यांनी सांगितले। सागर पाटील हे तांदुळवाडी गावचे लोकनेते कैलासवासी वसंतराव पाटील यांचे नातू आहेत। यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे, वाळवा तालुका न्यूज प्रतिनिधी। नमस्कार, मी सागर शशिकांत पाटील, मुक्काम पोस्ट तांदुळवाडी, तालुका जिल्हा सांगली। मी नुकतंच माझं कृषी विषयातील आचार्य पदवी म्हणजेच पीएचडी पदवी पूर्ण केली आहे आणि मी माझी पीएचडी पदवी मृदुशास्त्र व कृषी रसायनशास्त्र या विषयातून आत्ताच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून पूर्ण केलेले आहे। माझं प्राथमिक शिक्षण तांदुळवाडी येथेच पूर्ण झाले आहे। म्हणजे 5वी ते 10वीपर्यंतचे माझे शिक्षण पंडित नेहरू हायस्कूल तांदुळवाडी येथे पूर्ण झाले। त्यानंतर 11वी व 12वीचे शिक्षण माझे विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर येथे पूर्ण झाले व इस्लामपूरला असतानाच मला कृषी विषयातील आवड निर्माण झाल्यामुळे व माझी फॅमिली बॅकग्राऊंड शेतीच असल्यामुळे मी त्याच विषयात पुढे करिअर करण्याचा निर्धार केला व त्यानुसारच मी माझे पुढील BSc ॲग्रीचे शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे पूर्ण केले व त्यानंतरचे MSc ॲग्रीसाठी मी ॲडमिशन कृषी महाविद्यालय नागपूर येथे मिळवले, मृदुशास्त्र व कृषी रसायनशास्त्र या विभागात व त्यानंतर मी CET देऊन पुढे आचार्य पदवीसाठी म्हणजे PhDसाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे प्रवेश मिळवला। माझा शोध प्रबंध PhDसाठीचा होता तो झिंक व बोरॉनयुक्त ब्रिकेट्सचा कोकणातील जांभ्या मृदेवर व वांग्याच्या उत्पादनावर पडणारा फरक व त्यातून असे मला आढळले की झिंक व बोरॉनयुक्त ब्रिकेट्सच्या वापरामुळे कोकणातील वांग्याच्या उत्पादनात सुमारे 25 ते 30% वाढ झाली व खतांच्या कार्यक्षमतासुद्धा ब्रिकेटच्या वापरामुळे वाढली। तसेच कृषी क्षेत्र हे खूप वास्ट सब्जेक्ट आहे व कोणाला कृषीमध्ये करिअर करायचे असल्यास माझ्याशी त्यांनी संपर्क करावा, मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे व या संपूर्ण कालावधीत मला माझे घरचे म्हणजे आईवडील, कुटुंबीय, मित्रवर्ग, शिक्षक सर्व आत्तापर्यंतचे म्हणजे पहिलीपासून ते आत्तापर्यंत PhDपर्यंतचे व माझे सर्व हितचिंतक यांच्यामुळेच मी इथपर्यंतचा प्रवास माझा पूर्ण करू शकलो। धन्यवाद।